नमस्कार. चला, आज आपण एका प्राचीन कथेच्या पानांमधून एक असा प्रश्न उलगडूया जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. कर्तव्य आणि स्वतःची मुक्ती या दोन वाटांमधला योग्य मार्ग कोणता? ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर धम्म, आपली इच्छा आणि योग्य निवडीचा मार्ग यावरचं एक सखोल चिंतन आहे. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया. यशस्वी जीवन म्हणजे नेमकं काय आणि ते मिळवण्याच्या नादात आपण स्वतःला आपल्या मूल्यांना हरवून तर बसत नाही ना? हा प्रश्न जेवढा आज आपल्याला महत्त्वाचा वाटतो तेवढाच तो हजारो वर्षांपूर्वीही होता आणि याचं उत्तर आपल्याला एका अशा कथेत मिळतं जी काळाच्या ओघात अधिकच मौल्यवान झाली आहे. चला आपण थोडं मागे जाऊया. डोळे मिटून कल्पना करा की आपण 2500 वर्षांपूर्वीच्या श्रावस्ती नगरीत आहोत. तिथल्या धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून चालतोय, हवेत मसाले आणि फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय. बाजारातली लोकांची गर्दी, वस्तूंच्या किमतीवरून चाललेली घासाघीस, मुलांचे हसण्याचे आवाज, या सगळ्या गजबजाटातही एक प्रकारची आध्यात्मिक शांतता जाणवतीये. आणि मग जवळच्या जेतवन विहारातून भिक्खूंच्या प्रार्थनेचा एक धीरगंभीर ध्वनी ऐकू येतोय. बुद्धम शरणम गच्छामी. हे सूर वाऱ्यावर तरंगत आपल्यापर्यंत पोचतायत. हा फक्त एक आवाज नाहीये, ही त्या शहराच्या हृदयात वसलेली मुक्तीची आस आहे. आणि याच पवित्र भूमीत आपल्या कथेचा नायक राहतो. पावसाळा नुकताच सुरू झालाय. हवेत एक प्रकारचा दमटपणा आणि जडपणा आहे. जणू काही आकाशानेही जमिनीवर एक ओझं टाकलंय. आणि हे वातावरण म्हणजे आपल्या नायकाच्या मनात चाललेल्या गोंधळाचं आणि त्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांच्या वजनाचं एक प्रतीकच आहे. ह्याच जड वातावरणात एका मोठ्या निर्णयाची ठिणगी पडणार आहे. तर आपल्या कथेचा नायक आहे धम्मिक. तो एक आदरणीय गृहस्थ आहे, एक प्रेमळ पती आहे आणि लवकरच पिताही होणार आहे. पण या सगळ्या सुखाच्या पलीकडे त्याला संसाराची नश्वरता आणि दुःखाचं चक्र अगदी स्पष्ट दिसतंय. त्याच्या मनात एक शांत पण तीव्र तळमळ आहे, संघाचा भाग बनून या चक्रातून मुक्त होण्याची. आणि एके दिवशी तो धाडस करून हा निर्णय आपल्या गर्भवती पत्नीसमोर मांडतो. इथूनच प्रेम, कर्तव्य आणि वैराग्य यांच्यातला खरा संघर्ष सुरू होतो. धम्मिकच्या मनात जणू एक द्वंद्वयुद्धच सुरू आहे. एका बाजूला आहे त्याच्या पत्नीवरचं अथांग प्रेम, आपल्या न जन्मलेल्या मुलाप्रती असलेलं कर्तव्य आणि घराचं सुख. तर दुसऱ्या बाजूला आहे धम्माचा तो शांत स्थिर प्रकाश, जो त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतोय. प्रेम निवडावं की अंतिम सत्य, हा त्याच्या आयुष्यातला कदाचित सगळ्यात कठीण निर्णय होता. आणि प्रेमाखातर धम्मिक थांबतो. एकदा, दोनदा. पत्नीची प्रत्येक विनंती तो मान्य करतो. आधी मुलाच्या जन्मासाठी, मग तो चालायला लागेपर्यंत. पण प्रत्येक थांबण्यासोबत त्याला हे अधिक स्पष्ट होत जातंय की संसाराच्या जबाबदाऱ्या या न संपणाऱ्या साखळीसारख्या आहेत. एक पूर्ण झाली की दुसरी समोर उभीच आहे. त्याला कळून चुकतं की मुक्तीसाठी योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे. आणि मग तो क्षण येतो. तो मनाचा निश्चय करतो. त्याच्या आतून एक ठाम आवाज येतो, मी माझ्या स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करेन. हा क्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. यात पत्नीबद्दल अनादर नाहीये, तर स्वतःच्या अंतिम कल्याणासाठी घेतलेली एक कठोर पण आवश्यक भूमिका आहे. हा वैयक्तिक स्वार्थ नाहीये, तर परमार्थाच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं धाडसी पाऊल आहे. आणि काळ हे सिद्ध करतो की त्याचा निर्णय किती योग्य होता. तो केवळ स्वतःच मुक्त होत नाही, तर काही वर्षांनंतर त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचं संपूर्ण कुटुंबच उजळून निघतं. त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा दोघीही तोच मार्ग स्वीकारतात आणि अर्हतपद प्राप्त करतात. बघा, त्याच्या एका दृढ निश्चयाने केवळ एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं कल्याण साधलं. जेव्हा तथागतांना धम्मिकच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल कळतं, तेव्हा ते जमलेल्या भिक्खूंना त्याच्या कृतीमागचं गहन ज्ञान समजावून सांगतात. ते एक गाथा सांगतात जी या संपूर्ण कथेचं सार आहे आणि मानवी जीवनाच्या ध्येयावर एक कालातीत भाष्य करते. न हेतू न परस्य हेतू न पुत्तमिच्छे न धनम न रठ्ठम न इच्छेय अधम्मेन समिद्धिमत्तनो स सीलवा पण्यवा धम्मिकोसिया. याचा अर्थ असा आहे की ना स्वतःसाठी न दुसऱ्या कुणासाठी मुलांची, संपत्तीची किंवा राज्याची इच्छा बाळगू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाच्या मार्गाने मिळवलेल्या यशाची कधीही आकांक्षा ठेवू नये. जो असं वागतो तोच खऱ्या अर्थाने शीलवान, प्रज्ञावान आणि धार्मिक असतो. हा उपदेश फक्त त्यागाबद्दल नाहीये, तर योग्य मार्गाने जगण्याच्या कलेबद्दल आहे. आता या गाथेतला एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया, अधम्मेन. याचा शब्दशः अर्थ आहे धम्मानुसार नाही. म्हणजे असा मार्ग जो अन्यायकारक आहे, अयोग्य आहे, असत्य आहे. शॉर्टकटने तत्वांची तडजोड करून मिळवलेले यश हे वरवर कितीही आकर्षक वाटलं तरी ते शेवटी दुःखाचं बीज पेरतं.
कारण जे धम्मानुसार नाही ते टिकूच शकत नाही. आणि दुसरा शब्द आहे धम्मिको. हा अधम्यांच्या अगदी विरुद्ध आहे. धम्मिको म्हणजे तो जो धम्मानुसार जगतो. धम्म म्हणजे फक्त धर्म नाही, तर सत्याचे, वास्तवाचे नैसर्गिक नियम. धम्मिको तो आहे ज्याचे विचार, कृती आणि ध्येय या नैसर्गिक नियमांची सुसंगत आहेत. म्हणूनच बुद्ध म्हणतात की आपलं ध्येय काय आहे यापेक्षा ते मिळवण्याचा मार्ग कोणता आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण योग्य मार्गातच खरं यश दडलेलं आहे. तर मग या प्राचीन गाथेत लपलेलं हे ज्ञान आपण आजच्या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या जीवनात कसं वापरू शकतो? हे तत्वज्ञान फक्त भिक्खूंसाठी नाहीये, तर ते आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या रोजच्या संघर्षांसाठी एक मार्गदर्शक, एक युजर मॅन्युअल आहे. चला, याला आपल्या जगात आणून पाहूया. तर ही गाथा आपल्याला काय सांगतेय? पहिलं, खरं यश बाह्य गोष्टींमध्ये नाही, पैसा, पद किंवा प्रसिद्धी. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपलं ध्येय कसं गाठतो, तो मार्ग आपल्या चारित्र्याला घडवतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं काहीही, मग ते स्वतःसाठी असो किंवा दुसऱ्यांसाठी, ते शेवटी अशांती आणि दुःखच निर्माण करतं. याउलट योग्य आणि प्रामाणिक मार्गावर चालणं हेच खरं शहाणपण आणि खरा सद्गुण आहे. हे ज्ञान आपण रोजच्या जीवनात कुठे लागू करू शकतो? चला, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची 3 क्षेत्र पाहूया. आपलं कामाचं ठिकाण, आपलं डिजिटल जग म्हणजे सोशल मीडिया आणि आपली वैयक्तिक नाती. विचार करा, कामाच्या ठिकाणी प्रमोशन हवंय. त्यासाठी दुसऱ्या सहकार्याबद्दल अफवा पसरवणे किंवा त्याला मागे खेचणे हा अधम्य मार्ग आहे. याउलट स्वतःच्या कौशल्यावर, मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून तेच यश मिळवणे हा धम्मिको मार्ग आहे. दोन्ही मार्गांनी कदाचित पद मिळेल, पण एकाने समाधान मिळेल तर दुसऱ्याने फक्त अशांती. निवड नेहमीच आपली असते. आता सोशल मीडियाचं बघा, तिथे लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी एक स्पर्धाच लागली आहे. खोटं, दिखाऊ आयुष्य दाखवून किंवा वादग्रस्त गोष्टी टाकून प्रसिद्धी मिळवणं हा अधम्यन मार्ग झाला. पण आपल्या खऱ्या कलागुणांनी, विचारांनी आणि प्रामाणिकपणे लोकांची मनं जिंकणं हा धम्मिको मार्ग आहे. हा मार्ग कदाचित हळू असेल, पण तो जास्त समाधान आणि आत्मसन्मान देतो. आणि हेच तत्त्व आपल्या नात्यांमध्येही लागू होतं. असुरक्षिततेच्या किंवा भीतीपोटी आपल्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं हा अधम्यन मार्ग आहे. हा प्रेमाचा नाही, तर मालकी हक्काचा मार्ग आहे. या उलट एकमेकांना स्पेस देऊन विश्वासाच्या आणि आदराच्या भक्कम पायावर नातं जपणं हा धम्मिको मार्ग आहे. चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, प्रयोगशाळेकडे. कारण ज्ञान फक्त ऐकून पुरेसं नाही का, त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवावा लागतो. तर ज्ञानाला कृतीत कसं आणायचं यासाठी एक सोपा पण प्रभावी सराव पाहूया. हा एक सोपा 3 पायऱ्यांचा सराव आहे जो आपण कधीही करू शकतो. पहिली पायरी, आपल्या सध्याच्या जीवनातील कोणतीही एक मोठी इच्छा किंवा महत्वाकांक्षा आठवा. दुसरी पायरी, आता ते मिळवण्यासाठी आपण जो मार्ग किंवा जी साधनं वापरत आहोत त्याचं प्रामाणिकपणे परीक्षण करा. आणि तिसरी पायरी, डोळे बंद करून शांतपणे स्वतःला विचारा, हा मार्ग योग्य आहे का, हा धम्मिको आहे का? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपल्याला खूप स्पष्टता देऊ शकतं. आणि शेवटी हा एक प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी, आपल्या महत्वाकांक्षा काय उभारत आहेत? केवळ एक बाह्य साम्राज्य जे क्षणभंगूर आहे, की आपण असा मार्ग निवडत आहोत जो आपल्याला आंतरिक शांती, समाधान आणि मुक्तीकडे घेऊन जाईल? कारण शेवटी आपण कुठे पोहोचतो यापेक्षा आपण कोणत्या मार्गाने चालतो हेच अधिक महत्त्वाचं आहे. यावर विचार नक्की करा.